अनेक मराठी माणसांनी आपल्या कार्याच्या जोरावर केवळ देशात नाही तर परदेशातही नाव कमावले आहे। यामध्ये योगेंद्र पुराणिक या मराठी माणसाचे नाव घेतले जाते। जपानमध्ये पोलारिस सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष, मिझाऊ बँकेचे वरिष्ठ अधिकारी, शकुंतेन बँकेचे संचालक, ते थेट आमदार आणि आता 1600 विद्यार्थी असलेल्या शाळेत प्राचार्य असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे। नमस्कार, आपण पाहत आहात मराठी यशोगाथा। चला तर मग योगेंद्र पुराणिक यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। योगेंद्र पुराणिक यांचा जन्म मुंबई जवळील अंबरनाथ येथे झाला। ते 2001 साली जपानमध्ये स्थायिक झाले। सॉफ्टवेअर कंपनीत काम करत ते समाजकार्यही करत होते। 2019 साली निवडणुकीत उडी मारून ते जपानमधील पहिले आशियाई मुळाचे आमदार झाले। जपानी हायस्कूलच्या सामाजिक अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कार्याचा उल्लेख आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल सोबत त्यांचे नाव, छायाचित्र आणि संक्षिप्त प्रोफाईल पाठ्यपुस्तकात दिसेल। त्यांनी आपल्या घराबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे। या पुतळ्याची निर्मिती पुण्यात केली आहे। हा पुतळा जपानला आणण्यासाठी सुमारे 10 लाख रुपये फक्त वाहतूक खर्च लागला होता। सुमारे 900 भारतीयांच्या उपस्थितीत 8 मार्च 2025 रोजी हा पुतळा उभारण्यात आला। त्यांचे जपानमध्ये 3 मजली घर असून संपूर्ण घर मराठी पुस्तकांनी भरलेले आहे। त्यांच्याकडे मराठी भाषा शिकण्याचे क्लास देखील घेतले जातात। भविष्यात त्यांचे जपानचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आहे। त्यांच्या कार्यामुळे आजही जपानमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते। योगेंद्र पुराणिक यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।